नमस्कार. आपली नाती या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, अनेकदा आपण विचार करतो की काही स्त्रिया हजारोंच्या गर्दीतही इतक्या वेगळ्या आणि प्रभावी का दिसतात. त्यांचं बोलणं, वागणं आणि गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका वेगळा असतो की लोक त्यांना कधी-कधी विचित्र समजतात. पण खरं तर हे त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचं लक्षण असतं. आज मी तुम्हाला बुद्धिमान स्त्रियांच्या अशाच 10 सवयींबद्दल सांगणार आहे, ज्या पहिल्या नजरेत थोड्या वेगळ्या वाटू शकतात, पण त्या एका जिनियस मेंदूची निशाणी आहेत. पहिलं, स्वतःशीच संवाद साधणे. अनेकदा काम करताना बुद्धिमान स्त्रिया स्वतःशीच बोलतात. लोकांना हे वेडेपणाचं वाटू शकतं, पण विज्ञानानुसार स्वतःशी बोलल्याने विचारांची गुंतागुंत सुटते आणि योग्य निर्णय घेण्यास मदत होते. नंबर 2, रात्री उशिरापर्यंत जागणे. हुशार लोक रात्रीच्या शांततेत जास्त सक्रिय आणि सर्जनशील असतात. जेव्हा जग झोपलेलं असतं तेव्हा त्यांचा मेंदू नवनवीन कल्पनांवर काम करत असतो. नंबर 3, विस्कटलेली जागा किंवा डेस्क. संशोधनानुसार ज्या स्त्रियांचा मेंदू खूप वेगवान असतो त्यांचं लक्ष घराच्या साफसफाईपेक्षा त्यांच्या नवनवीन आयडियांवर जास्त असतं. त्या विस्कळीतपणातही त्यांचं एक वेगळं नियोजन असतं. नंबर 4, अतिविचार करणे. बुद्धिमान स्त्री कोणत्याही गोष्टीचा किंवा घटनेचा खूप खोलवर विचार करते. कोणाचे काय वागणे होते, त्यांच्या भविष्यात काय परिणाम होईल, या सर्वांचा त्या आधीच अंदाज बांधतात. नंबर 5, एकटेपणाची आवड. अशा स्त्रियांना पार्ट्यांपेक्षा स्वतःच्या सहवासात वेळ घालवायला जास्त आवडतं. स्वतःच्या कंपनीत त्या कधीच बोर होत नाहीत, कारण त्यांचा मेंदूच त्यांचा सर्वात चांगला मित्र असतो. 6, छोट्या गोष्टी विसरणे. चावी कुठे ठेवली किंवा चष्मा कुठे आहे हे त्या अनेकदा विसरतात. हे विसर भोळेपणा नसून त्यांचा मेंदू एखाद्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या विषयावर विचार करण्यात इतका व्यस्त असतो की छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. 7, प्रश्न विचारण्याची सवय. त्या कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत. हे असं का किंवा यामागे काय तर्क आहे हे जाणून घेतल्याशिवाय त्या कोणत्याही परंपरा किंवा नियम स्वीकारत नाहीत. उपरोधिक विनोद समजण्याची क्षमता. ज्यांचा IQ जास्त असतो त्यांना उपरोधिक विनोद लवकर समजतात आणि त्या स्वतःही तसेच विनोद करण्यात पटाईत असतात. कठीण परिस्थितीतही त्या वातावरण हलकं करू शकतात. 9, दिवसा स्वप्न पाहणे. बोलता बोलता त्या अचानक विचारांच्या जगात हरवून जातात. त्यांचं मन एका विषयावरून दुसऱ्या विषयावर झेप घेत असतं, कारण त्यांच्यात जबरदस्त कल्पनाशक्ती असते. 10, कामात विलंब करणे. हे आळसामुळे नसतं तर परफेक्शनच्या ध्यासामुळे असतं. कोणतंही काम 100% अचूक कसं होईल याचा विचार करताना त्या कधीकधी काम सुरू करायला उशीर लावतात. जर मैत्रिणींनो, जर तुमच्यातही यापैकी काही सवयी असतील तर स्वतःला विचित्र समजू नका. उलट स्वतःचा अभिमान बाळगा की तुमचा मेंदू इतरांपेक्षा वेगळा आणि वेगवान आहे. तुम्हाला यातील कोणती सवय स्वतःमध्ये जाणवते, कमेंट करून नक्की सांगा आणि आपली नाती चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.